अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. कशी आहो सगळी? अस्सलाम वालेकुम. कशी आहात सगळी? बेस असाल. उम्मीद करताय तुम्ही सगळी बेस असाल. अल्हम्दुलिल्लाह आम्ही पण बेस आहोत तुमच्या दुआनी, अल्लाहच्या फजलो करमनी. आणि मग 4-5 दिवस आम्ही व्हिडिओ नाही टाकला त्यासाठी माफी चाहता आहो. जरा आहे काही ना काय, पण आज कंदोनी एक डिश आणला नाही, पुराणो डिश आहे आपलो. त्याला बोलतात चवांचे पोले. माशाल्लाह मग टेस्टी लागतात. आपल्या गावाचे कोलतारचे नारळ आहेत माशाल्लाह. मैद्याचा बनते ती आता सगळं एक्सप्लेन करेल तुम्हाला. जरा बिस्मिल्लाह करूया. कशा सगळी खूप दिवसाच्या नंतर हालचाल घेताय आणि देताय. अल्हम्दुलिल्लाह आम्ही सगळी बेस आहोत. बेस नाही बोलू शकत, पण तरी पण अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फॉर एव्हरीथिंग हमेशा. ऍक्च्युली झाला काय, पावसाचा महिनो चाललोय आणि तापाची साथ आहे सगळ्यावर. तुम्हाला ते माहितीच असेल. ताप, थंडी, खोकला, घसो दुखणं, काय काय दुखते ती खुदाला बघू. तेव्हा घरातल्या माझी बाय, माझं एक बाबू आणि माझं मोठं बाबू तापातला चतात. खोकला, सर्दी, ताप, अंगदुखी सगळं होतंय. त्यातला मला जरा पण टाइम नाही मिळलोय कुकिंग करून दाखवाया की काही पण दाखवायला. पण आज बोलू मोप जायला माथ्याशी पाणी गेला. 5-6 दिवस झाले तर मी ऑनलाईन राहिली नाही. तेव्हा आज मी एक रेसिपी घेऊन राहिलो आहे, जी जुनी रेसिपी आहे आणि त्याचं नाव आहे चवांचे पोले. चवांचे पोले 2 तरीक्याचे होतात. काहीशे 2 नाही 15 तरीक्याचे होतात, ऐसा नाही. पण मी एक चावराच्या पिठाचे चवाचे पोले आणि एक मैद्याच्या पिठाचे चवाचे पोले. पण मी आज मैद्याच्या पिठांचे दाखवणार आहे. तर तुम्ही स्टार्टची एंड बघत राहा. माझं तरीको कैसो आहे, तुमच्या माझ्या तरीक्यात थोडाफार 19-20 फरक होत असेल तर डोंट माइंड. चला स्टार्ट करूया. डोंट माइंड अँड डोंट स्किप. येस, डोंट स्किप व्हिडिओ. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आपण पहिल्यांदा घेऊ चव बुजून घेऊ. बुजून नाही, ॲक्च्युली त्याला फ्राय बोलतात. चव फ्राय करून घेऊ तुपातला. मोपसारो चव आहे, कारण आम्ही चवावाली आहो ना, आम्ही नारळावाली आहो. बरोबर बरोबर. माशाअल्लाह. पण आम्ही आता भुजियाला लागू. ही चव आहे ना, कमीत कमी 4 नारळाची आहे. 4 नाही बा, 3 नारळ. सॉरी 3 नारळ. सॉरी सॉरी. हा, 2 मोठे जम्बो नारळ आणि 1 मीडियम वालो. हा, त्याची अवरी चव निघाली माशाअल्लाह. एक जग, मोठं जग असते ना पाणी पियाचं बघा, होटलात ठेवलेलं असते जग, तो जग भरून पाणी निघाला 3 नारळांशी. माशाअल्लाह माशाअल्लाह. आणि आता पॅन गरम होऊन देऊ. त्याच्यानंतर त्यातलं तूप टाकू. तूप दाखव. तूप बोला, घी बोला. तूप खावा आणि रूप आणा. नाही, तूप खातूच पण रूप येणारा आहे ना. माझे व्ह्युअर्स देश दुनियांशी मला कॉमेंट पाठवतात. घरून मला खुशी होते. माशाअल्लाह. खूप खुश होता हो मी आणि खुदाशी शुक्र अदा करता. आणि तुमचा पण शुक्र अदा करता. अल्हम्दुलिल्लाह. आयशेच तुम्ही आम्हाला कॉमेंट्सच्या जरिये आम्हाला सांगत राहा. आमची रेसिपी, आमचे व्हिडिओज, आमचे जे पण काही व्हिडिओज असतील कसे तुम्हाला वाटतात, नक्की आम्हाला कॉमेंटच्या जरिये. इंशाल्लाह एक के बाद एक रेसिपी चालू रहेगी. बेफिक्र रहिएगा. फक्त दुआ करा. माझे 2 बाबू आणि 1 बाय थोडा बिमार आहे, शीघ आहे, तापाचे तात. अजून पण दवा चालू आहे. त्याला शिफा जल्द मिळो अशी दुआ करा. आमीन. आणि दुनियात कोण पण बिमार असेल त्यांच्यासाठी आमची पण मोप दुआ आहे. जल्द शिफाया हो. चला, तूप जायला तेल. तूप गल्लाय. आता आपण ह्यातला खोबरा टाकू. तर तुम्हाला किती बनवायचं आहे ते चवाचे पोले ते तुमच्या अंदाजाने तुम्ही 1 नारळात पण करू शकता. माणसाच्या हिशोबाने आपल्याकडे माणसाची क्वांटिटी जास्ती आहे, मग खोबऱ्याची क्वांटिटी जास्ती घेतला. हा, आणि तूप मी जास्ती नाही घेतलो आहे विवास यासाठी. तूप कमीच खायचं. नाही, तूप कमी खायचा गुड. पण बात अशी आहे, नारळाची चव आहे ना ती त्याला मोप तेलकट. कोलथाचे जे नारळ मोप चव म्हणजे चवाला तेल सुटते. दॅट्स वाय. हा, मग ते एकदम चिकने चिकने तोंडावर मारतात. त्यासाठी मी कमीचा तूप टाकलाय. हाय, एकदम कमी पण नाही बोलू शकत. ओके, 1 वाटी. आता त्याला बेस आम्ही परतून घेऊ. आणि धीम्या आगवर ठेवायचं नाही. हो, पहिले जरा फास्ट ठेवून द्या. हो, ह्यांना शव कैलो. आता हलव्यासाठी एकटीच कुकर.
आई एम ऑल्सो कुक। यस। तो एक से भले दो, हाँ, सही है। दोनों मिलकर करेंगे उतना अच्छा है ना। बिलकुल सही आहे। बस खोबरा कापून भुजून घेतला हवा बेस। आता आपण त्यातला मी घातला अर्धा किलो साखर आणि त्यातला 7-8 बियो इलायचीचो, 7-8 खुशबू इलायची आहे. हा क्रीम काढलं मग ती टाकून मी पावडर केलो आहे। पावडर साखर विथ इलायची ती आपण यातला टाकू। माशाअल्लाह। आणि ह्याला बेस आपण मिक्स करून घेऊ। गोड तुमच्या हिसाबाने तुम्ही घेऊ शकता वाव, जास्ती कमी। ते मी माझ्या हिसाबाने घेतलो आहे। प्रमाणात घेतलं। किती घेतली बोली साखर? अर्धा किलो। माशाअल्लाह। कारण त्या दिवसात थोडी जास्ती जायली होती। बाबाने मला 4 बाते ऐकवल्या, मम्मा किती गोड खाता वाव, तेव्हा अवॉइड करा गोड खायला। मग मी आज थोडा बीत घेतलो अर्धा किलो, नाही तर या जागेवर मी 1.25 किलो तरी घेतलोच असतो। पण माझ्या बाबाच्या बोलण्या मुताबिक मी 1/2 किलो कमी केली आहे ऐसा। तर आता ही बेस साखर आपला मिक्स होईल आणि 5-6 मिनिटं मी त्याला आता हलवत राहील ताकी साखर बेस आता मेल्ट होईल आणि खोबरा मस्तपैकी रेडी होईल। त्याच्यानंतर आम्ही तयारी करू होय। जरा इन्शाअल्लाह जरा होते आता। जी जी। करते आता आणखी काय काय घेणार आता ह्यातला मी तयारी करू की तुम्हाला मी सामग्री दाखवायला विसरलो आहे। सामग्री बघून घ्या। मी मिक्सरची जार घेतलो आहे। मिक्सरचं जार घेतलोय, त्यातला मैद्याचा पीठ आणि त्याच्या आधी मी पाणी घेईन। आता ही कमीत कमी 200 ml वॉटर असेल, 200 ml वॉटर। त्यातला मी माझ्या अंदाजाने घेता। 1 मिनिट हा। ठीक आहे। 1/2 किलोच्या करीब पीठ घेतलं। 1/2 किलो जण कमी आहे नाही, 1/2 किलोच्या करीब पीठ आहे। त्याच्यानंतर त्यातला हिसाबाने मीठ घ्यायचा आणि फूड कलर घ्या, नको घेऊ तुमच्यावरती आहे, अप टू यू। येलो घ्या, ग्रीन घ्या, जी तुम्हाला घ्यायचं ती घ्या। मी आता याला मिक्स करीन आणि त्याचा मस्त फाईन बॅटर बनवीन। त्याने मस्तपैकी पोले येणार आहात। पोल्याची तयारीला लागूया। फ्राय पॅन गरम करायला ठेवताय। ही बॅटर बनवलाय आहे माशाअल्लाह। येलोइश बॅटर माशाअल्लाह। थोडा फ्राय पॅन गरम झाला पाहिजे, तापला पाहिजे। थोडा नाही, मोप जास्ती गरम झाला पाहिजे, मस्त कडकडीत। आणि मग त्यावर पोले बेस सुटतात। तरी पण आम्ही अजून चव चुलीवरच ठेवला वा, स्लो यावर। तेव्हाच ती वेज बनेल बघा। जरा पहिल्यापेक्षा अलग कलर दिला ना त्याला, कारण ती साखर पिघलली आहे। फ्राय पॅन मस्तपैकी गरम झालेला आहे आणि मी चिमचीनी ऐसा थोडासा तेल टाकीन। त्याच्यानंतर मी डायरेक्ट जारनीच त्यावर पोर करीन। हो हो हो, बघा हे पोर्स बघा, ही पोरच बघायला मग मस्त वाटते, मजा येते। बघा जवळशी बघा। माशाअल्लाह, लुकिंग मस्त एकदम। हा, लुकिंग सो प्रिटी। हो, जवळशी दाखवून क्या बात है। माशाअल्लाह, सुपर धमाका। व्हेरी शॉर्टकट काम बघा, बसना भरियाची झंझट नाही। हो, जास्ती पासून बरी गरज नाही। मी जारला ही करता, मिक्स करता आणि जारनीच पोर करता। ती स्लो केलं पाहिजे की नको? नाही, बरोबर आहे। स्लो नाही ठेवायचा, फास्टच ठेवायचा। आज पावसाचं मौसम आहे, मस्त थंड वारो पण सुटलोय
आणि ऐशा यातला कांदा भजी आणि चटणी खाया मग मन होतंय. करू ती पण तेव्हा करू. आज आपण कांदा भजी पण खाऊन बघूया, खायचा आणि तुम्हाला दाखवायचा. हम्म. किती मजा येईल. माशाअल्लाह. व्ह्यूअर्स, याचे जे एजेस आहेत साईड साईडला ते स्वतः आपोआप किनारो करतील. हे जे एजेस आहेत ते आपोआप जेव्हा किनारो करतील तेव्हा आपण पोलो काढून घ्यायचो. ठीक आहे. त्याच्या सगळ्या किनाऱ्याला आपण शेक द्यायचो. येलो येलो कलर बघून घावण्याचं याद येतंय. आमचे कोकणी घावणे कोलतारचे खूप जबरदस्त घावणे, पण त्यातला सामग्री काय अलग असते. ते पण घावणे खाया खूप मन होते. मी जल्दीच ते घावणे रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर अपलोड करीन. पोलो झेलो आहे बघा. आपोआप पोल्याने केसा किनारे सोडला नात. आपोआप पोल्याने बघा कसे किनारे सोडला नात. आपल्याला सोडण्याची गरज नाही. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. विवर एक गावठी जुगार. बोला काय आहे. ही आहे नारळाची शेंडी. नारळाच्या शेंडीला आमच्या उन्हाने दांडकी बांधून त्याचा ऐसा मतलब तेल लावायच्यासाठी बनवलेला. ती बेस ब्रश सारखा असते. ब्रश सारखा. हा. आणि ती अप्लाय करायला बेस पडते बघा. ही गावठी पहिले ऐसाच होती पद्धत. आता निघालेत प्लास्टिकचे ब्रश नाही, रबरचे. जी. हां, पण ती काय ती आपल्याला साईड इफेक्ट पडतात त्याचे. बिस्मिल्लाह. आणि नाही साईड इफेक्ट पडत. न फॉर नारळ अँड न फॉर नासर. हा हा माशाअल्लाह. फोर्स बघा. ओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह. माशाअल्लाह माशाअल्लाह. वाव वाव दिल्या वाव वाव. विवर्स बनवण्याच्यासाठी मोग काही चीज हात ह्या कन्नो जवळ मोग हात. कोकणी हात, दखनी हात, साऊथ हात, काय काय हे जबरदस्त माझ्या बरं आपण दिमागात. पण सगळं. वक्तचे कमी होण्याच्या कारण मी टाइम नाही देऊ शकत आहे. वक्त काढ्या पडेल ऐसा बोलून नाही चालणार. काढ्या पडते काढताय ना आतापर्यंत. रिवर्स आता आपण स्टफिंग करू. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. स्टफिंग बघा कशी असेल माझी. टाकणारे कमी स्टफ करतात पण मी थोडं जास्ती स्टफ करता कारण त्याचीच ते मजा असते. कारण की आपण नारळ झाले ओके. येस. ही बघा हनशी आणि हनशी दोन बाजूने आपण फोल्ड मारू. त्याच्यानंतर लाईक दिस अँड देन राऊंड राऊंड करा. येस येस. बघा, पेपर दिसण्याला रोल किती पेपर मस्त रोल दिसते. पेपर रोल आई शाबाश. अँड देन माशाअल्लाह. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हां. 4 करा, 3 करा, 5 करा, 15 करा. अप टू यू. 15 थोड़ी उसकी होंगी क्या? टेबल डोसा है वो. टेबल बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. डोसा नहीं है वो. यस. टेबल डोसा रहे, कुर्सी डोसा रहे, हाँ. जैसा भी रहे. रिवर्स बघू शकता. बघा माशाअल्लाह. बघा 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 जोरदार. बघा. हे बघा आपोआप सुटला आप माशाअल्लाह. बघा कैसा वरती येते. अरे वा अड्डीपुली. हां. रिवर्स येते ना कंडोला पोलो बनवायला. हो काय कमेंट ती कॉमेंट सेक्शनला जाऊन नक्की सांगा. सांगा. बघा बघा बघा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. एकदम आसानी से हो गया Yes. माशाअल्लाह. आता परत आपण तोच प्रोसेस रिपीट करू. ऑइलिंग बोला, ग्रीसिंग बोला. हा त्याच्यानंतर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बघा खूप जबरदस्त आहे. कलर काय मॅचिंग आहे. माशाअल्लाह. एकदम मस्त दिसते. दिसण्याला कलर किती मस्त आहे बघ. जबरदस्त. माशाअल्लाह. हा याचे 4 राहिले. येस. त्याचे 3 बिस्मिल्लाह. राहिले होते. ते मी केले होते 3 मग 4 बनले असते. वाव. आता Wow. याच तरीकेने तू व्हाईट पण बनव. हो व्हाईट चालेल. यांचे पण बनव. आता बघूया.
व्हाईट काय आपल्याला जो कलर पाहिजे आपण बनवू शकता, ऐसा काही नाही आहे. वाव वाव, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. वाश, माइंड ब्लोईंग. बघा कसं पोलो आपोआप सुटलोय. माशाअल्लाह. मस्त. आता आपण चौथं पोलो टाकूया. किती मस्त वाटेल बघा. ह्यांची ब्रश करूयाला फायलिंग करूया, किती बेस मी वाटतंय. बघून चिमटीने टाकतात मग फटाफट बनवून आणलो. काय करू केला मग? बेस केला. नारळाच्या झाडाचा मोप फायदा असते. नारळाच्या झाडाने किती फायदे असतात. सही आहे. दोरी बनते, काय काय ब्रश बनवला आपण, राईट. मोप सारी वस्तू बनतात. येस. चला आता आपण परत पोलो बनवीन. रोल गोल. तेव्हा कमीच टाकतो बस. काय घरांच्या नारळात ना. हो, ठीक आहे टाका, तरी. बिनधास्त टाका. माशाअल्लाह, वाव, वाव, झाले पोले. माशाअल्लाह. वाव. माशाअल्लाह. वाहिद, हसनैन, सलासा आणि अरबा. येस. सुपर सुपिरियर. सुपर सुपर. याचं बघा हे पण पोलो सुटले कसं आहे. माशाअल्लाह माशाअल्लाह. माशाअल्लाह. तो अभी ये लास्ट है इसका, बाद में वाइट बनेंगे. वाइट वाइट एंड वाइट. सुपर सुपर. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता वाइट पोले. टँग टँग. फक्त रंगाचा फरक आहे. दुसरा काही नवीन नाही आहे. दिसण्याला खूपसूरत वाटतात ना. व्हाईट कलर म्हणजे पीस कलर आहे ना. दुनियातला मोप रंगात ना. आपण व्हाईट अनेक कलर. रंगात खेळला पाहिजे की नाही बोला मला जरा सांगा. बरोबर. मग येलो कलरचा रंग बघला. आता व्हाईट व्हाईट कलर बघूया. आपण दोनच रंगाचे बनवणार आहोत. हा, मस्त. बघा काय दिसतंय. वाव 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 दिसतंय. वाव. बनाना डोसा खायचं मग मन करते. ऐसा चला ठीक आहे. डोसा पण बनवूया. त्यातल्या बटाटा भाजी आणि माशाअल्लाह चटणी नारळाची. एक दिवस ती बनवून दाखवतो डोसा. इंशाअल्लाह. चला याला आपण स्टफ भरूया. बघायचा थांबा. हा व्ह्युअर्स, माझं 3 नंबरवाला बाबू आहे ना, त्याचा मन भरतच नाही खाऊन. 1-2 दिवसाच्या नंतर त्याला लागतेच ह्यो पोलो. काय बोलते मम्मा मला ते पोले बनवून द्या. मम्मा पोले बनवून द्या. आणि मग ती सुभाला बनवलू की मग सांची बोलते मम्मा. सुभाला पोटभर खाते. बोलते मम्मा आता मन भरला बस आता नको. सांज जायली की बोलते मम्मा मन खाली जायला आहे परत द्या ते पोले असले ते. मग मी त्याच्यासाठी बघू शकता यो चव जो आहे इतकं का बनवलं आहे. माझ्या सगळ्या पोरांना ही आवडती डिश आहे. पण मी काय करता जास्ती बनवून ठेवता. जेव्हा पण त्यांना याद येते मैद्याचा पीठ मस्तपैकी ग्राइंडरवर मिक्सीवर लावायचा आणि पोले काढत जायचे. मग बेगून होते ना हे काम. येस. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह. बघा येलो, इसके ऊपर वाइट. हाँ
जर विवर तुम्हाला हे पोले आवडले तर रेसिपी माझी आवडली आणि तुम्हाला आणखीन पण कच्च्या कलरचे पोले बघायचे आहेत तुम्ही मला कॉमेंटला सांगा. हाँ कमेंट्स करा. कमेंट्स करना बहुत जरूरी मी करून दाखवते तुम्ही मला. आहे. लाईक करा, कमेंट्स करा ते पोलं आतला आणि शेअर पण करा. हां शेअर करा. फायनल आहे बघूया. छोटा बाबा बचलेला आहे हे आकिफासाठी. अक्कू राणी बडी सयानी. फायनल. आता जेव्हा आपण खायचं याद येईल स्टॉक बनवून ठेवलेलं आहे बडी सयानी. इन्शाल्लाह आपण त्यातला बनवून पोरांना देऊ. मस्त वालो थोडा थोडा बस बस बस. गरम आहे ना हाताला चटके बसतात. चटके लागले रे जरा. हाताची मेमोरी शार्प होते. हो. चटाका फटाका जाती गे हातांची. जरा पोटाला धीर राहिला असेल हा आमच्या पोरग्याने खाल्ला. या पोटाला धीर राहिला असेल. जल्दी द्या जल्दी द्या जल्दी द्या. विवर सेम ही रेसिपी चावलाच्या पिठात पण बनवली जाते. पण त्या चावलाच्या पिठाला जेव्हा आपण ग्राइंड ते नाही करत मिक्सीला ते नाही लावत. टोपातला बायका पहिल्याची बायका टोपात करा ग्राइंडरला करा इट्स ओके. त्याच्यातला एक कवट फोडायची. कवट फोडून त्याला बेस हलवायची असा. त्याच्यानंतर काविलीतला यातला नाही कवा मी बघलूया टाकताना पण काविलला टाकतात बायका आणि ती बनवतात. तर काविलचा जमाना गेलो. नाही यूज करत माझी काविल पण आहे पण मी काविल यूज नाही करत. मी फ्राय पॅनच सोडता पोले मस्त पैकी येतात ते पण व्हाईट पोले. परवाचा बनवले होते आणि ते पोले तुम्ही नारळाच्या दुधात टाकून खावा. तुम्ही चटणीशी खावा की नाशी पण तुम्ही खाऊ शकता चावराचे पोले. मजा येते. चला आता हे आमच्या अक्कूबाईचं पोलो आहे. बारको पोलो है ना अक्कूबाई. हा गरमागरम गरमागरम है. चला ठीक आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आता आम्ही खायाची शुरुआत करता हूँ. हाथ मुँह की लड़ाई चालू होने वाली है तो आप लोग भी आइए खाने के लिए. चलिए माशाअल्लाह आपला जी रेसिपी आहे चवाचे पोले ते रेडी व्हायलेतात. कन्नोनी बनवला माशाअल्लाह. आता खाया यासाठी आता काय बोलताय मी यो मौसम जो आहे ना आता बाहेर पाऊस पडतोय त्या मौसमला ही सगळे अशा वस्तू अशो जे डिशेस बनवून खायला काही अलगच मजा असते. ते या तुम्ही पण खायला बघा दाखवतो आम्ही. हां माशाअल्लाह बघू शकता विवर. आता ही काय हिशेरी वाटे ते वाटण्यो करूयाचो. आता आम्ही लहान होता त्या टायमातला मम्मी काय पण याचा डिश बनवून बसायची. तो खिमट बोला खीर बोला काही पण घाऱ्यो बोला अशी मम्मी बसली की आम्ही 4 भावंड आजूबाजूला बसायची. आपले हिस्से घेऊन यायचा प्लेटातला बरोबर प्लेटा घेऊन बसायची मम्मी दे आणि सगळ्यांच्या जिगरी अशी मतलब रीत असेल. सगळी नानान भावंड अशीच बसत असतील खायला मजाच येते. ही बघा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बघा गौरशी माशाअल्लाह जवळशी बघा पिवळे पोले माशाअल्लाह. चला वाटणी घाला पटपट करा. चला घ्या. तुमला एक आमला एक सगळ्यांना एक एक घ्या खावा. पोरांनो घ्या रे खावा. दिसतंय बघ ती माशाअल्लाह. रूप बघ सगळं मस्त दिसतं. अरे अकिपा गई. सच्ची बोला कुणाला मन करतंय खायला. सच्ची मन होत असला ते या आमच्यासोबत बसून खावा. अकिफाची तब्येत नरम आहे. बुखार है खासी है आंग दर्द है बदन दर्द है. बघून आज शाळेत पण नाही गेली आणि डॉक्टरनी बोलला नाही जरा 3-4 दिवस आराम करा. मोहित नासिर मुल्ला जो कि 9th स्टैंडर्ड में नेशनल हाई स्कूल में उसकी भी तबीयत ख़राब है. आज 5-6 दिन हो गए तो स्कूल नहीं जा पाया है. डॉक्टर ने बोला है दीवान डॉक्टर ने कि उसको आराम करने दो घर के बाहर नहीं निकलना चाहिए. ना ते ॲक्च्युली व्हायरल फ्लू चाललेला आहे सगळ्यावर चाललेली शिकायत तापात. जैसी तबीयत अच्छी होगी वो स्कूल के लिए आएगा जी जाएगा. तो अभी हम लोग खाते हैं. चलो कन्नो खाओ. बिस्मिल्लाह करो. अकीबा घे बेटा.
हाँ, कैसा लगता है? माशाल्लाह, एक नंबर, खा बेटा, सुपर, बेस्ट लागतंय. बोल बोल. ती काय, तिला ताप आहे ना, चल. काय वाटणार नाही रे. हां, खा, तू पण खा बच्चा तुम्ही पण खाया. आणि मी पण खात आहे. माशाल्लाह. माशाला फुल स्वीट आहे, मस्त डिश बनला आहे. ओले बनलेत. वापस आम्ही मेलू दुसऱ्या खच्या रेसिपीच्या सोबत. आता पावसाचा टाईम आहे, कधी जाया मिळत नाही, तर घर बसल्या बसल्या तुम्हाला आम्ही रेसिपीज दाखव. तुम्ही तिकडे बैसून एन्जॉय करा, आम्ही खाऊ, तुम्ही तिकडे एन्जॉय करा. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. देखने के लिए बहुत कुछ है. दुआ की दरख्वास्त है, जो नए बंदे रहेंगे उन्होंने सबसे पहले सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशंस ऑन करिए. आपको हमारे वीडियोस मिलेंगे बराबर. चलते हैं फिर. अल्लाह हाफिज़. टेक केयर.